नमस्कार, मी अजित चव्हाण. स्वागत या चर्चेमध्ये आपलं. आता आपण चर्चा करणार आहोत आणि आत्ताच्या घडीला राज्यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण झी24 तासवरती पाहताय ती म्हणजे येणारी विधानसभा निवडणूक राज ठाकरे यांनी लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. मुंबईमधल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी हे जाहीर केलेलं आहे आणि आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामधली अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची. या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आत्ता माझ्यासोबत स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आहेत, ज्येष्ठ पत्रकार शुभांगी खापरे आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत. त्याचबरोबर ठाण्याच्या आमच्या स्टुडिओमधून माझ्याबरोबर आहेत झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर. उदय सर, आपलंही स्वागत या चर्चेमध्ये. अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. आपण राज ठाकरेंच्याच तोंडून काय म्हणाले राज, कशी होती ही घोषणा, काय होता त्यावेळेचा माहोल, ते चर्चेपूर्वी पाहूया. मध्यंतरी मी एक विनोद ऐकला, फार चांगला विनोद येतो. मनमोहन सिंगने एकाला विचारलं भाजपच्या माणसाला की म्हणे काय रे तुमचं मंत्रिमंडळ कधी जाहीर होणार, तर तो मला पंतप्रधान जाहीर करतील त्याला होईल. तुला मंत्रिमंडळ पंतप्रधान जाहीर करतात माहितीच नव्हतं, कारण वरून सगळं व्हायचं. पण या सगळ्या गोष्टींचा मी एकूण नीट विचार करता मी अशा निर्णयावरती आलेलो आहे, जी गोष्ट ज्याच्यासाठी म्हणून मी आज आपल्याला इथे बोलवलं, खास करून बोलवलं, की येणाऱ्या विधानसभेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे. तुम्ही आणि मी मिळून महाराष्ट्रातल्या जनतेचा जर विश्वास आपण संपादन केला, त्यांचं प्रेम आहेच, पण तो संपादन केल्यानंतर उद्या जर महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या बाजूने कौल दिला या महाराष्ट्रात, तर त्याचं नेतृत्व देखील राज ठाकरे पुढे याच्या पुढे करेल. आणि सायंची ही सभा या घोषणेमुळे यापुढं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय ओळखली जाईल ती सभा आपण सगळ्यांनी याची देही याची डोळा पाहिली. या सभेमध्ये राज ठाकरेंनी केलेली ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे आणि याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. खरं तर राज ठाकरेंनी ही सभा बोलवली होती आणि या मला आपल्याशी बोलायचं आहे अशी भावनिक साध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना घातली होती. त्याच वेळेला असं वाटत होतं, मनसेच्या नेत्यांशी बोलताना असं वाटत होतं, कारण मनसेचे नेते काय सारखे सांगत होते की या सभेमधून मनसेच्या कार्यकर्त्यांना नवीन ताकद राज ठाकरे देणार आहेत. डॉक्टर उदय निरगुडकर, प्रबोधनकार ठाकरेंपासूनची या ठाकरे घराण्याला परंपरा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान ठाकरे घराण्याचं आहे. राज ठाकरे यांनी ही घोषणा केलेली आहे. पहिल्यांदा कुठला तरी ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे. कसं विश्लेषण करा? मला असं वाटतं लोकसभा निवडणूक आणि त्याच्या आधी झालेल्या राज ठाकरे यांच्या 10-11 सभा, त्यानंतर लोकसभेत झालेलं पानिपत, हे सगळं हे या सभेनी पूर्णपणे विसरून जावं अशा प्रकारची ही घोषणा होती. या लोकसभा त्यांनी एक सांगितलं बघा, प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवत असते. या निवडणुकीनं एकच शिकवलं की होय मी जबाबदारी घेईन, मी स्वतः निवडणुकीला उभा राहतोय. हाच संदेश त्यांनी बरोबर घेतला आणि आज मरगळ आलेल्या पक्षाला चैतन्य आणण्याकरता त्यांनी जाहीर केलं की मी स्वतः निवडणूक लढवणार आहे आणि एवढंच नाही तर बहुमत मिळालं तर विधानसभेत त्याचं नेतृत्वही मी करेन. एक त्याच्यानंतरचं चैतन्य तुम्ही पहा, त्याच्यानंतर जवळपास 1 मिनिटभर टाळ्या वाजत होत्या. काल जेव्हा आपण या विषयावर अजित कार्यक्रम केला तेव्हा शुभांगी खापरे यांनी सांगितलं होतं की 16 तारखेला निकाल लागल्यानंतर जवळपास 14-15 दिवसात अशी सभा घ्यायची, म्हणजे 300 ते 350 तासात अशी सभा घ्यायची. हे एक फार मोठं धाडस आहे. तिने एक शब्द वापरला होता गॅम्बल म्हणून. ते गॅम्बल मात्र अतिशय कॅल्क्युलेटेड रित्या आज राज ठाकरेंनी आपला हुकुमाचा पत्ता या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात टाकलेला आहे. एक प्रकारे ही विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची मनसेची पहिली सभा होती असं मला वाटतं. अगदी अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण संदीप प्रधान. मी आपल्याकडे येतो. नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं एक हाती सबंधपणे लोकसभा निवडणूक प्रचार केला, जिंकून दाखवली, राज ठाकरेंनाही तसं स्वतःवरती आत्मविश्वास आहे. राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व तसं आहे, त्यांचं वक्तृत्व महाराष्ट्राला मोहिनी घालतं. आपण गेली अनेक वर्ष या ठाकरे घराण्यावरती लिहिताय, पत्रकारिता करत असताना
खूप महत्वाच्या बातम्या आपण दिलेल्या आहेत सातत्यानं. ही एक आणखी अशी महत्वाची बातमी आज आपण देणार आहात. आजची सभा, आजचा दिवस, राज ठाकरेंची घोषणा ऐतिहासिक आहे का मनसेच्या दृष्टीने? निश्चित आहे. आणि पहिल्यांदा मी म्हणतो की ह्याचं मी स्वागतच करतो की खूप महत्त्वाची गोष्ट आहे की बाळासाहेबांनी जे केलं, बाळासाहेबांना त्यांच्या काळामध्ये ते शक्य होतं, आता ते शक्य नाही. आणि विशेषतः आता मोदींचा तुम्ही उल्लेख केला की मोदींनी ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता मेहनत करून कशा पद्धतीने सत्ता आणू शकतो याचा एक वस्तुपाठच दिलेला आहे घालून. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्याच्यातूनच कुठेतरी एक प्रेरणा घेऊन मला असं वाटतं की हा निर्णय घेतला असेल की आता आपल्यालाच मैदानात उतरायला लागेल आणि त्यांच्या या निर्णयाचं खरोखरच स्वागतच केलं पाहिजे. हा एक भाग मला वाटतं त्याच्यातला. दुसरं असं आहे की राज ठाकरे यांनी ही खेळी करून किंवा ही घोषणा करून कुठेतरी शिवसेनेवर सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरेंवर सुद्धा एक अप्रत्यक्षपणे दबाव निर्माण केलेला आहे की आता तुम्ही सुद्धा मैदानात उतरा. हा सुद्धा मला असं वाटतं की ह्याचा एक निश्चित एक दुसरा भाग आहे. हे खरं तर आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरोखर खूप महत्वाचा दिवस आहे. शुभांगी खापरे, सगळेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आता विधानसभा निवडणूक येते, पण आजची घोषणा करून राज ठाकरेंनी या सगळ्यामध्ये आघाडी घेतली आहे का? आणि असं करणारा, अशी घोषणा करणारा राज ठाकरे कुटुंबातले पहिले आहेत, काय आपण विश्लेषण करा? मला वाटतं की आज हा सगळा जो आपण जर बघितलं, त्यांचं भाषण जर बघितलं तर एक फार स्पष्ट होतं की राज ठाकरेंना हे कुठेतरी माहिती आहे की ही जी निवडणूक असेल विधानसभाची ती आर या पारची लढाई आहे त्यांच्यासाठी. कारण त्यांना जर आपलं कॉन्फिडन्स बिल्डिंग आपल्या लोकांना जर ठेवायचं असेल, आत्मविश्वास त्यांच्यात पुन्हा निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांना असं खूप मोठीच भूमिका घ्यावी लागली असती. नुसतं मी लीड करतो आहे म्हणजे बॅकसीट ड्रायव्हिंग करतो आहे आणि तुम्ही असेंब्लीमध्ये उभे राहा आणि मग भाषण करणार, म्हणजे एक वन मॅन शो, फक्त मी भाषण करणार आणि बाकी सगळे ग्रासरूटला काम करतील. तर ते मला वाटतं कुठेतरी त्यांना कळलं की हा तो जो एज ओल्ड त्यांचा जो प्रॅक्टिस होता 2006 पासून जी स्टाईल होती, कुठेतरी त्याच्यात फार मोठं त्यांनी बदल केलं. आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी मॉडेल जो आता देशभरात सक्सेस मॉडेल जो झाला, तो मॉडेल त्यांनी अनुकरण इकडे केलं आहे. म्हणजे मी लीड करणार आहे, जसं संदीपनी सांगितलं आणि सरांनी पण सांगितलं, निरगुडकर सरांनी, की मी आता फ्रंटमध्ये येऊन मी लीड करतो. जसं आर्मी जनरलमध्ये असतो की जो जनरल असतो तो स्वतः मैदानात येतो, तसं त्यांनी ही भूमिका घेतली आहे. कारण त्याशिवाय मला वाटतं त्यांना कुठलाच दुसरा पर्याय मला मनसे पुढे दिसत नाही. चैतन्य जर जागृत करायचं लोकांमध्ये, त्यांचा आत्मविश्वास करायचा आहे लोकांमध्ये आणि एक विश्वास द्यायचा आहे की येस, आय एम देअर फॉर अ बॅटल, तर हाच एक त्यांना पर्याय उरलेला दिसतो मला. म्हणून त्यांनी एवढं मोठं धाडस केलं असावं. डॉक्टर उदय निरगुडकर, मी आपल्याकडे येतो. राज ठाकरे एक माणूस म्हणून, खरं तर पत्रकार म्हणून राज ठाकरेंना अनेक वेळा फटकारणं, त्यांच्या निर्णयांच्या बाबतीत अनेकदा प्रशंसा करणं, पत्रकार या सगळ्याचं अत्यंत वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण करत असतात. पण ठाकरेंमधला हा असा पहिला ठाकरे ज्यांनी घोषित केलंय की मी निवडणुका लढवणार. आता दिवस बदलले आहेत, जनता बदलली आहे, जनतेचा विचार करण्याची पद्धत बदलली आहे. म्हणून राज ठाकरे हा स्वतःला बदलणारा पहिला ठाकरे, त्याच्याकडे कसं बघता? आणि हाही एक मोदी इफेक्ट समजायचा का? 100% तुमचा प्रश्न अत्यंत योग्य आणि अतिशय चांगला आहे की हा 100% मोदी इफेक्ट आहे. यापूर्वी मला सत्ता नको असं म्हणणारे बरेच राजकारणी होते, किंबहुना सत्तेपासून दूर राहून रिमोट कंट्रोलचेही दिवस महाराष्ट्रात होते. परंतु रिमोट कंट्रोलचे दिवस आता गेले. आता जनतेला डायरेक्ट ॲक्शन, डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी, डायरेक्ट जबाबदारी घेणारा नेता हवाय. होय, या गोष्टीला मी जबाबदार आहे आणि माझ्याकडे बघून मतं द्या. त्यांनी जे आता भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं मोदींची स्तुती करताना, तेव्हा त्यांनी सांगितलं की कोण निवडून आले हे कोणालाही माहिती नाही. जाणारा माणूस रांगेत विचारत होता मोदींना मत द्यायचंय, कुठं बटन दाबू. मोदींनाच मिळालेली ही सगळी 282 जागा होत्या. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातही उद्या त्यांना तेच करावं लागेल. जर त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं असेल विधानसभेमध्ये, तर त्यांना स्वतःच्याच नावावर मतं मागावी लागतील आणि तुफानी प्रचार करावा लागेल. ज्या पद्धतीनं शेकडो सभा मोदींनी घेतल्या, तशाच प्रकारची आवृत्ती आता महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळेल. याविषयी माझ्या मनामध्ये काहीही शंका नाही. हा 100% मोदी इफेक्ट आहे. बदललेलं जे राजकारण, बदललेलं समाजकारण, नवीन आलेला जो वर्ग आहे अजित, तो नवीन आलेला वर्ग पूर्वी आपल्याकडे म्हणायचे की काय हंतरून पाहून हातपाय पसरावेत, परंतु आता जनता असं म्हणते, तरुण विशेषतः 18 ते 21 वयोगटातली, की आम्ही हंतरून असं घेऊ की ज्याच्यात आमचे वाढणारे हातपाय लांबतील.
हा बदललेली मानसिकता जी आहे की येस मला जबाबदारी घ्यायची आहे, मी सत्ता राबवून दाखवतो, हे म्हणणाऱ्या जनतेची नाडी आज त्यांनी बरोबर ओळखली आणि पहिला ज्याला आपण म्हणतो की अर्ली बर्ड ॲडव्हान्टेज हा निश्चित त्यांना मिळालेला आहे. आता याच्यानंतर जे होतील ते मी टू मी सुद्धा असे होतील. हा एक ॲडव्हान्टेज नक्की राज ठाकरेंनी मिळाला. डॉक्टर उदयनिर्गुडकर, याला जोडून आणखी एक प्रश्न मला विचारावासा वाटतो आपल्याला की राज ठाकरे अनेकदा असं काही करून जातात की नंतर बरेच लोक हळहळत बसतात. राज ठाकरेंचा टायमिंग, व्यंगचित्रकार म्हणून एक टायमिंग असावा लागतो, तो एक फटकारा असायला लागतो. तो टायमिंग राजकारणात देखील राज ठाकरेंनी अत्यंत उत्तमपणे जोपासलाय असं आजच्या निर्णयावरून आपल्याला वाटतं का? काल आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा शुभांगींना मी हाच प्रश्न विचारला होता की या टायमिंग बद्दल तुम्ही काय म्हणाल. तेव्हा त्या म्हणल्या की हे अत्यंत धाडसी पाऊल आहे आणि मोदी इफेक्ट अजून असताना अशा प्रकारे एक सभा बोलवायची आणि सांगायचं की येस मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, परंतु हे टायमिंग इतकं परफेक्ट आहे. एकीकडे मोदी इफेक्ट असतानाच महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रतिबिंब माझ्यात बघा असंच एक प्रकारे सांगण्याची एक अत्यंत हुशार खेळी राज ठाकरे यांनी केली आणि त्याला 31 मे हा अत्यंत योग्य दिवस होता असं मला वाटतं. याचं कारण आता याच्यानंतर विजय मेळावे होत राहतील, अमुक काही होत राहील, तमुक चिंतन शिबिरं होत राहतील, परंतु चर्चा सर्वात जास्त कशाची होईल तर ती या घोषणेची होईल. यानंतर इतर अनेक नेते जे आजपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात नव्हते ते जरी म्हटले तरी त्याला आजच्या चैतन्याची झालर येणार नाही. हा पैलटकरणीचा आनंद ठाकरे घराण्यात पहिल्यांदा त्यांनी मिळवला. संदीप प्रधान, मलाही हाच प्रश्न आपल्याला विचारायचा मोह होतोय. त्याचं कारण असं आहे की राज ठाकरेंचे अनेक असेच अचूक टायमिंगचे फटकारे तुम्ही याच्या आधी अनेकदा टिपले आहेत, पण हा निर्णय खरंच खूप महत्वाचा आहे. या अचूक टायमिंग बद्दल काय वाटतं? नाही, टायमिंग महत्त्वाचं आहेच आणि ते राज ठाकरे यांना त्याचं भान आहे, कायम राहिलेलं आहे आणि त्यानुसार ते नेहमीच तशा पद्धतीने निर्णय घेत आलेले आहेत. असं आहे की शिवसेना भाजपसाठी आत्ता यश आहे, मिळालेलं आहे आणि ते यश पुन्हा टिकवण्याची त्यांची जबाबदारी आहे शिवसेना भाजपसाठी. काँग्रेस राष्ट्रवादीकडे सरकार आहे राज्यातलं आणि निवडणुकीला सामोरं जाताना काही निर्णय घेऊन आपल्याला पुढे भविष्यात काही यश मिळवणं शक्य आहे का याचा ते प्रयत्न करू शकतात. राज ठाकरे यांच्याकडे सत्ताही नाही आणि आत्ता ते यशस्वी झालेले नाहीत निवडणुकीत. त्यामुळे राज ठाकरे यांना अचूक टायमिंग साधून अचूक असा एक राजकीय निर्णय घेणं की ज्याच्यामुळे त्यांच्या पक्षात, ते असं म्हणाले की आपल्या पक्षातली काही लोक पाय पसरून बसली होती निवडणुकीमध्ये, त्यामुळे अशा कार्यकर्त्याला आता उठून सक्रिय करण्याची जी जबाबदारी आहे त्याच्या दृष्टीने हा राजकीय निर्णय घेणं त्यांच्यासाठी फार गरजेचं होतं आणि ते टायमिंग त्यांनी निश्चितच घेतलेलं आहे. टायमिंग ते त्यांनी निश्चित घेतलंय. राज ठाकरे आपल्या भाषणामधून हिंदी सिनेमाचे डायलॉग फेकून जबरदस्त टाळ्या वसूल करत असतात, पण आजच्या त्यांच्या या घोषणेवरती ब्रेकला जाण्यापूर्वी आणि या भाषणाबद्दल आपण बोलतोय. राज ठाकरेंनी आज अत्यंत मोठी बातमी माध्यमांना दिलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे आणि त्यावरच आपण चर्चा करतोय. शुभांगी खापरे, मी आपल्याकडे येतो. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी एक हाती सगळी ही निवडणूक लढवली, जिंकून आणली, तसंच स्वप्न राज ठाकरे महाराष्ट्रासाठी बघतायत हे आता स्पष्ट झालंय. पण महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलाय. इथं जातीची समीकरण आहेत, अनेक अडचणी आहेत. राज ठाकरेंनी फक्त अशी घोषणा करताच जादूची कांडी फिरेल का? लोकांना हे आवडेल आणि लोक भरभरून मनसेच्या पारड्यात मतदान करतील असं घडेल का? नाही, याच्यात मला वाटतं आज जी घोषणा त्यांनी केली आहे ते त्यांच्या पक्षाचं अस्तित्वासाठी त्यांनी ते टिकून राहावं आणि एक म्हणतो आपण पॉलिटिकल फोर्स टू रेकन, म्हणजे आम्ही पण आहो रिंगणात, त्याच्यासाठी त्यांना एवढं ड्रॅमॅटिकच करावं लागलं. कारण दुसरं कुठलंही पर्याय त्यांच्या पुढे मला वाटत नाही दिसलं असतं. म्हणजे त्यांनी जर आपलं पुराणी स्टाईलनी जर केलं असतं तर ते मला तेवढं इम्पॅक्ट झालं नसतं आणि तेवढं ते कॉन्फिडन्स त्या पक्षाच्या लोकांना पण वाटलं नसतं. त्यांनी स्वतः निवडणुकीत लढाईत मी रिंगणात आल्यानंतर जी चेतना जागृत झाली असेल किंवा जे फेन्स सीटर जे असतील, तरुण वर्ग असेल किंवा इतरही जे वर्ग आहे, त्यांना कुठेतरी एक आशाचं किरण त्यांच्यासाठी आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग सगळ्यात मोठा, सगळ्यात पहिला पर्याय तो आहे. दुसरा प्रश्न आपला जो आहे की चांदा ते बांदा, म्हणजे ते जाती समीकरण असेल किंवा हे, तर सगळ्यात मोठं म्हणजे आज प्रश्नचिन्ह जो राज पुढे असेल किंवा इव्हन पॉलिटिकल ऑब्झर्वर्स म्हणून महाराष्ट्राचं जर आपण एक चित्र बघितलं तर मनसे 2006-5-6 आल्यानंतर
मनसेने एक ऑर्गनायझेशन म्हणून ग्रासरूट लेवलवर काय केलंय. म्हणजे मी निवडणुकात हार जीत आणि इलेक्टोरल पॉलिटिक्स त्याचं नाही म्हणत की किती सीट्स तुम्ही निवडून आले आणि काय झालंय, पण एक ग्रासरूट लेवलमध्ये तुमचा पक्ष म्हणून जसं शिवसेनेची शाखा असेल किंवा BJPचं आपले जे कार्यकर्ते प्रत्येक बूथ लेवलवर असेल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवर असेल, तसं मनसेने तेवढे इनरोड्स केले आहे का महाराष्ट्रात, अर्बन सिटीजमध्ये केलं आहे का, रुरल एरियाजमध्ये केलं आहे का, तर प्रश्न उत्तर द्यायचं आहे की नाही. तेवढं ते सक्षम अजून केले नाही. ते नेहमी म्हणतात की आम्हाला खूप कमी वेळ मिळालं वगैरे वगैरे, पण ते अजून इफेक्टिव्ह करू शकले असते. जसं आज त्यांनी म्हटलं आहे की आज त्यांचं जर भाषण आपण पूर्ण बघितलं तर एक त्यांनी इमेज करेक्शन थोडंसं कुठेतरी केलं आहे की मी नो नॉनसेन्स नेता असणार, म्हणजे यापुढे मी कुठलंही उत्तर देणार नाही, यापुढे मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोलेन. अर्थातच पूर्वी पण ते जेव्हा उभे राहायचे भाषणासाठी तेव्हा त्यांचं कंटेंट जो असायचं भाषणात तेव्हा ते प्रश्न महाराष्ट्राचेच आणि मराठी माणसाचंच ते वापरायचे. पण एक इमेज जी मनसेची होती ती नेहमी अशी होती की राडा करणेवाले आहे, म्हणजे राडेबाज आहे यांचे. हा मुद्दा खूप तुम्ही महत्वाचा मांडलाय की जुनं काय केलंय त्याबद्दल विचारू नका, हे असं खरोखर चालेल का यावर पण आपण बोलूयात. पण तत्पूर्वी डॉक्टर उदय निरगुडकर, कृष्णकुंज ते वर्षा अशी ही मोहीम ठरलेली आहे. आता सेनापती स्वतः रणमैदानात उतरणार असं जाहीर केलेलं आहे. मावळे सगळे त्यासाठी नक्कीच छातीचा कोट करतील. पण या लढाईच्या दरम्यान अनेक मोठे भक्कम किल्ले आहेत, सागरी दुर्ग आहेत, छोट्या छोट्या गढ्या आहेत. हा महाराष्ट्र प्रचंड अवघड आहे. सेनापतींसाठी ही मोहीम किती सोपी वाटते? कृष्णकुंज ते वर्षा काय बोलाल? ऐतिहासिक भाषेनी जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. एक लक्षात घ्या अजित की निवडणूक जर जिंकायची असेल तर एक प्रचंड मोठी निवडणुकीची यंत्रणा उभी करावी लागते आणि ते सोपं काम नाही आहे. आज नरेंद्र मोदींच्या मागे जे तुम्ही आत्ता मावळे म्हणताय या ठिकाणी, ते नरेंद्र मोदींच्या मागे संपूर्ण भारतभर पसरलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते होते. परिवारातल्या अनेक संस्था होत्या. त्यांचा 100 वर्षाचा इतिहास त्यांच्या मागे आहे. राज ठाकरे यांच्या मागे असलं काहीही नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. 40-50 वर्षाची जी काही पुण्याई असेल ती आज शिवसेनेच्या मागे आहे. ती लेगसी अजून राज ठाकरे यांच्याकडे आलेली नाही. किंबहुना या निवडणुकीत त्या लेगसीचा काही आधार घेता येईल अशा प्रकारची चिन्ह नाहीत. 18 लाखाची साधारणतः लोकसभा असते आणि 3 ते 3.5 लाखाची विधानसभा असते. लढाई आता अटीतटीची होणार आहे, कारण एक उमेदवार हा काँग्रेस NCPचा असेल, एक भाजप सेनेचा असेल. म्हणजे मी हे दोन्ही युती आणि आघाडी एकत्रपणे लढतील अशी अपेक्षा व्यक्त करतोय. जर त्या चौघांनी वेगळं लढायचं ठरलं तर 4 उमेदवार असतील आणि मग त्यात एक 5वा. आता आप हा प्रश्न महाराष्ट्रातनं निकाली निघालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांमध्ये जवळपास तिरंगी लढती होतील आणि त्या तिरंगी लढतीमध्ये मागच्याच वेळेला महाराष्ट्रातनं निवडून आलेल्या विधानसभेचे जे आमदार होते आणि एवढंच लोकसभेतले जे खासदार होते ते अवघ्या 8 ते 9% निवडून आलेले होते. म्हणजे जर आपण 60% अजित मतदान धरलं तर 3 ते 3.5 लाखातलं 60% मतदान म्हणजे वी आर टॉकिंग ऑफ 2 to 2.5 ते 2.5 लाख. 2.5 ते 2.5 लाखात 3 बलदंड उमेदवार आणि त्याच्यात जर 5-10 हजार मतं जरी इकडे झाली, 2-4 बूथ जरी इकडे तिकडे सरकले, तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही लाट निर्माण करत नाही, जोपर्यंत तुम्ही एक प्रचंड औत्सुक्य निर्माण करत नाही, एक चैतन्य किंवा ऊर्जा निर्माण करत नाही जशी ती मोदींनी केली होती, तोपर्यंत हे असं काही होईल अशी शक्यता नाही आहे. आणि तेच चैतन्य निर्माण करणं ही राज ठाकरे यांच्या समोरचं सर्वात मोठं चॅलेंज असणार आहे. आणि आजच्या सोमय्या मैदानामधल्या अत्यंत ऐतिहासिक ठरलेल्या राज ठाकरेंच्या भाषणाबद्दल आपण बोलतोय. पहिल्यांदा ठाकरे घराण्यातल्या कुणीतरी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या बाबतीत सुतोवाच केलेला आहे. राज ठाकरेंनी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं थेट सांगितलंय. संदीप प्रधान, मी आपल्याकडे येतो. मगाशी ब्रेकला जाण्यापूर्वी डॉक्टर उदय निरगुडकर म्हणाले मोदींच्या बाबतीत एक गोष्ट खूप महत्वाची होती, ती म्हणजे मोदींच्या मागे संघाचं नेटवर्क होतं. सबंध देशभरामध्ये पसरलेल्या संघाच्या संस्थांचं गेल्या 80 ते 100 वर्षातलं काम होतं. राज ठाकरेंना देखील मोदींसारखंच व्हायचंय. पण तशा पद्धतीनं राज ठाकरे लाट महाराष्ट्रात निर्माण त्यांना करता येईल का? 2 महिने आता राहिले, 2 महिन्यामध्ये हे शक्य आहे का?
एक फक्त म्हणजे जाता जाता एक आठवण सांगतो की राज ठाकरेंनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का हे आज अगदी पहिल्यांदा म्हणजे आज त्यांनी घोषणाच केलेली आहे की मी व्हायला शर्यतीत उतरलोय. पण 2004च्या निवडणुकीपूर्वी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने एक वार्तालाप ठेवला होता आणि तिथं जेव्हा त्यांना असं विचारलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, तेव्हा सुद्धा त्यांनी हो असं उत्तर दिलं होतं. आणि त्याच्यावरून बरंच राजकीय वादळ त्यावेळेला झालं होतं. त्यावेळेला बाळासाहेब हयात होते आणि 2004ची निवडणूक आपल्याला माहिती आहे, त्यानंतरच्या घडामोडी नारायण राणेही त्या निवडणुकीनंतर फुटले. तर हा एक थोडासा इतिहास आहे, हा एक भाग. आणि म्हणजे उदयजी म्हणाले, निरगुडकर म्हणाले त्याप्रमाणे की संघाकडे एक मोठं केडर होतं. मोदींनी एक स्वतःची टीम निर्माण केली होती. देशभरात साधारण 7.5-8 लाख बूथवरती प्रत्यक्ष मोदींचा एक प्रतिनिधी तिथं होता आणि तो तिथल्या सगळ्या निवडणुकीवर लक्ष देत होता. अशी कुठली यंत्रणा, असं कुठलीही बांधणी राज ठाकरे यांच्या पक्षाची आत्ता नाही. तो पक्ष बांधणीच्या बाबतीत अगदी विस्विशीत असा आहे. त्यामुळे हे शक्य नाही. मग हे असं का बोलले, तर त्याचा मी मगाशी जो थोडासा उल्लेख केला तो आहे की आज आता त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे यांच्यावरचं नैतिक दडपण वाढलेलं आहे की त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाची उमेदवारी आपली जाहीर करावी का. आणि जर समजा उद्धव ठाकरे हे आपली उमेदवारी जाहीर करतात तर मग असं होतं की आता आपण असं बघतोय की भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अगोदरच 4 प्रतिस्पर्धी आहेत. मुंडे आहेत, देवेंद्र फडणवीस आहे, सध्या एक घोषणा गाजते दिल्ली में नरेंद्र यहाँ देवेंद्र, त्याच्यावरून खुलासे चाललेले आहेत. आज देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मुंडे साहेब आम्ही 3 महिन्यासाठीच दिल्लीत दिलेले आहेत, ते सव्याज आम्हाला महाराष्ट्राला परत पाहिजे. त्याच्यामध्ये मग उद्धव ठाकरेंना उतरल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावर स्पर्धा वाटते आणि त्यामुळे हा स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये एक बळ उभं करणं, त्यांना पायावर उभं करणं हा जसा उद्देश आहे, त्याचप्रमाणे शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून कुठेतरी एक गोंधळ उडवून देणं, स्पर्धा लावणं, थोडंसं त्यामुळे काही वाद निर्माण होत असतील तर ते लावून देणं, हा सुद्धा मला असं वाटतं या संपूर्ण घोषणेचा मागचा एक उद्देश असावा असं मला वाटतं. नक्कीच. डॉक्टर उदय निरगुडकर, राज ठाकरेंनी एक महत्वाची घोषणा केली, ती म्हणजे बघा मी विधानसभेत कशी मुसंडी मारून दाखवतो, आणि दुसरं म्हणजे की खूप काही करून ठेवलंय, बघा मी कसं हळूहळू बाहेर काढतो. ही घोषणा राज ठाकरेंनी केली. मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. राज ठाकरे एक कसलेले राजकारणी यात शंकाच नाही. काहीतरी प्लॅनिंग त्या पाठीमागे असेल. नेमकं काय प्लॅनिंग राज ठाकरेंचं असेल, कशा कशा पद्धतीने ते जातील, काय आपण याचं विश्लेषण करा. त्या प्लॅनिंग विषयी बोलतो, परंतु आता संदीप प्रधान यांनी जो मुद्दा मांडला की दिल्लीत देवेंद्र आणि महाराष्ट्रात दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र, याची सुरुवात खरी तर झी 24 तासच्या एका कार्यक्रमात झाली होती. त्या कार्यक्रमात ते स्वतः होते, हे सुद्धा मी आठवण करून देतो. त्यांचा जो एक मुद्दा आहे ना, त्याची पुढची बाजू अशी आहे की भाजप स्वतःचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून चालणार नाहीये, त्याला शिवसेनेचा सपोर्ट असला पाहिजे. आणि शिवसेना स्वतःचा उमेदवार जाहीर करून चालणार नाहीये, त्याला भाजपचा सपोर्ट असला पाहिजे. म्हणजे विनोद तावडे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणणं की आमचे नेते मुंडे, यापेक्षा ते शिवसेनेनी म्हणणं की आमच्या दोघांचे नेते मुंडे, तर त्याला खऱ्या अर्थानं एक प्रकारे युतीचा असा काय ज्याला म्हणतो आपण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून मानला जाईल. लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. तीच परिस्थिती अजित आज काँग्रेसची आहे. काँग्रेसचा जो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जर पुढे करायचा असेल तर त्याला एनसीपीची परमिशन लागेल, आणि एनसीपीला जर तो स्वतःचा जाहीर करायचा असेल तर त्याला काँग्रेसची परमिशन लागेल. आता एनसीपी आणि काँग्रेस यांचं जे काही प्रेम आहे ते प्रेम काय आहे हे मी इथे सांगायला नको. त्यामुळे त्यांच्यातली इंटरनल फायटिंग एकीकडे आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष सेनेवर आम्हाला 50-50 जागा हव्यात म्हणून कुरघोडी करतोय. त्यामुळे यांनी कोणीही जरी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला तरी तो एकमेकांनी सह्या करून एंडॉर्स केल्याशिवाय लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून मला कोणाची एंडॉर्समेंटची गरज नाही, मीच आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून होतो आहे असं सांगणं याला फार महत्त्व आहे. पण त्याच्याने प्रश्न सुटत नाहीये. प्रश्न आता असा आहे की हीच ती वेळ, हाच तो क्षण. 7 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही बोलला होता महाराष्ट्राची ब्लूप्रिंट माझ्याकडे आहे, ती ब्लूप्रिंट काय आहे ती महाराष्ट्रासमोर आता मांडा. या महाराष्ट्राची सत्ता जर तुमच्या ताब्यात आली तर तुम्ही काय करणार ते आता प्रत्येक खातेगणिक असेल, प्रत्येक विभागगणिक असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकणातल्या पाण्याचा प्रश्न असेल, मराठवाड्यातल्या ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न असेल, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न असेल, या मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न असेल, ठाणे जिल्ह्यामधल्या वाढणाऱ्या लोकसंख्येचा प्रश्न असेल, या सगळ्यावर
माझी नेमकी ठोस भूमिका काय आहे हे सांगण्याची हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. सर, एक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक तर घडलंय की आतापर्यंत देशात ज्या गोष्टी घडल्या नाही त्या पहिल्यांदा आपल्या देशामध्ये घडल्यात. लोकांना आघाडीच्या या सगळ्या बजबजपुरीचा कंटाळा आला होता, म्हणून एखादी सत्ता नरेंद्र मोदींना दिली आहे. राज ठाकरे लोकांची नाडी ओळखणारा नेता म्हणून ओळखले जातात. राजना महाराष्ट्रामधल्या जनतेला देखील असंच काहीसं करायचं आहे. येणाऱ्या विधानसभेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या बाजूने कौल दिला. या महाराष्ट्रात त्याचं नेतृत्व देखील राज ठाकरे पुढे याच्या पुढे करेल. आणि अत्यंत महत्वाच्या भाषणाबद्दल आपण बोलतोय. शुभांगी खापरे, मी आपल्याकडे येतो. ब्रेकला जाण्यापूर्वी डॉक्टर उदय निरगुडकर यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्ल्यूप्रिंट. राज ठाकरेंचा मुद्दा ते म्हणजे राज ठाकरेंनी सांगितलं की मागचं काहीच बोलू नका, नाशिकमध्ये काय केलं त्याबद्दल काहीच बोलू नका. असं केलं तर जनता स्वीकारेल का? नाही, ते ब्लूप्रिंटचं तर खरं म्हणजे एक चेष्टाचा विषय होऊन गेला होता. म्हणजे हे फार दुर्दैव आहे जर एक नेतृत्व ज्या पक्षाचं करतात आणि तुम्ही अगदी लोकल इश्यू म्हणजे सन्स ऑफ द सॉइल तो त्यांचा जो प्लॅंक होता, एक खूप भावनात्मक त्यांनी विषय घेतला होता की महाराष्ट्राचे तरुण वर्ग असेल वगैरे ते विषय आपण महाराष्ट्राचा म्हणजे मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा ही अगदी सुरुवातीला त्यांची तीच तो स्लोगन होती. आणि त्यावेळेस लोकांची एक वर्ग असा होता, तरुण वर्ग स्पेशली, त्यांची खूप अपेक्षा होती मनसेकडनं आणि ते बरेच वर्ग म्हणजे जात पात सगळं सोडून त्यांच्याबरोबर जुडले होते. भावनात्मक याच्याने दृष्टिकोनातून ते खूप जुडले होते आणि त्यांना प्रचंड साथ मिळाला होता त्यावेळेस. आणि त्यावेळेस त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की मी एक ब्लूप्रिंट महाराष्ट्र माझ्या दृष्टीने महाराष्ट्र कसा असावा त्याच्याबद्दल मी एक तुम्हाला एक संवाद नेहमी साधत राहीन. आणि आपण जर मागच्या निवडणुका जर बघितलं तर असं एक काही ठोस कार्यक्रम त्यांनी कधीच आखून दिला नाही. पण ते भाषणात ते नेहमी उल्लेख करायचे त्या विषयाचं. पण असं एक महाराष्ट्र माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र किंवा मी जेव्हा नेतृत्व करतो तर मला महाराष्ट्रापासून काय अपेक्षा आहे ते त्यांनी कधीच असं ब्लूप्रिंट किंवा मॅनिफेस्टो वगैरे असं त्यांचं कधीच आलेलं नाही आहे. ते नेहमी जेव्हा त्या वेळेस जी परिस्थिती असेल, जो विषय असेल आणि मनसेची जर आपण पूर्ण वाटचाल जर बघितली 2006 नंतरची तर नेहमी एक भावनात्मक दृष्टिकोन असायचा आणि त्याच्यावर म्हणजे नॉर्थ इंडियन मायग्रेंट वर्सेस महाराष्ट्रीयन तो एक वाद असायचा आणि त्याच्यात त्यांना प्रचंड साथ मिळायची. आता माझं म्हणजे आता जर जी निवडणूक असेल तर गुजरातचं पार्श्वभूमी किंवा नरेंद्र मोदीचं मॉडेलची ती पार्श्वभूमी वगैरे आपण घेतली, जरी लोकसभा आणि विधानसभा हे फार वेगवेगळ्या असतात, त्याची आपण तुलना थेट नाही करू शकत, पण एक संपूर्ण एक त्याचा जो एक ॲटमॉस्फिअर बिल्डअप झाला, एक पॉझिटिव्ह एक लाट देशात आहे. महाराष्ट्राला त्याचा निश्चितच त्याचा उपयोग शिवसेना आणि बीजेपीला होईल. म्हणजे त्यांची युती अशी पूर्ण महायुती जर राहिली तर त्याच्यात म्हणजे राज ठाकरे काय वेगळं काय दाखवू शकतील, काय करू शकतील. आणि मला वाटतं हे सगळं आज जे त्यांनी केलं त्याच्यात एक स्पेस कुठेतरी आपली निर्माण करू स्वतःची जागा निर्माण करू पाहतायत राज ठाकरे असे. आपल्याकडे शेवटची 2 मिनिटं आहे. डॉक्टर उदय निरगुडकर, मी आपल्याकडे येतो. आजच्या या घोषणेला अगदी थोडक्यात मनसेसाठी नेमकं काय आहे, मनसेचं भविष्य, मनसेचा भविष्यातला विजय, वन लाईन या घोषणेकडे आणि मनसेच्या एकूण सगळ्या आतापर्यंतच्या इतिहासाकडे पाहता वन लाईन वर्णन काय असेल आपलं? मनलाईन वर्णन एका वाक्यात करता येईल ते म्हणजे मनसेने विधानसभेच्या निवडणुकीची प्रचाराची पहिली सभा आणि पहिला उमेदवार जाहीर केला. एका वाक्यात जर मला वर्णन करायचं असेल की ज्याच्यामुळे चैतन्य येऊ शकतं, पक्षामध्ये येऊ शकतं, पक्षामध्ये येणाऱ्यांची रीग वाढू शकते, विरोधकांच्या छातीत धडकी भरू शकते, ह्याचा एका वाक्यात जर आपल्याला काही निष्कर्ष काढायचा असेल तर तो एवढाच आहे की मी निवडणुकीला उभा राहत आहे, निवडणुकीला उभा राहणारा पहिला ठाकरे वंशज अशी त्यांची नोंद होणार. त्यांना यश किती मिळेल, काय मिळेल ते मतदार ठरवतील, परंतु आत्ता तरी या सगळ्यात त्यांनी आघाडी घेतलेली आहे एवढं मात्र निश्चित. या सगळ्यामध्ये आघाडी राज ठाकरेंनी घेतलेली एवढं मात्र निश्चित असं म्हणतात डॉक्टर उदय निरगुडकर. संदीप सर, या सगळ्यात एक गोष्ट खूप महत्वाची ती म्हणजे राज म्हणतायत की मला मागचं काही विचारू नका, मी पुढे काय करणार ते मी हळूहळू सांगेन. पण हे असं सगळं जनता स्वीकारेल? नाही, मुळात लक्षात घ्या की हे स्वीकारणं शक्यच नाही जनतेच्या दृष्टिकोनातून.
आता नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मॉडेलवरती केंद्रामध्ये सत्ता आलेली आहे आणि ही निवडणूक आता विधानसभेची होईपर्यंत या सरकारचा हनीमून पिरियड संपत नाही आहे. साहजिकच आता जेव्हा मतदानाला जाईल तेव्हा तो काय म्हणेल की त्यांनी एक गुजरातचं विकास मॉडेल बघितलंय, त्या आधारावर नरेंद्र मोदी दिलेले आहेत. आता त्याला जर समजा त्याचीच इथे रेप्लिका जर हवी असेल तर इथं तो मतदान करताना त्याचा साधारण कल हा इथं आत्ता सेना भाजपकडेच असण्याची जास्त शक्यता आहे. हा कल बदलून तो पूर्णपणे आपल्याकडे वळवण्या इतकी प्रभावी अशी जर ब्ल्यूप्रिंट विकासाची राज ठाकरे देऊ शकले आणि ती मी राबवू शकतो असा विश्वास जर ते देऊ शकले तरच त्यांना यश मिळू शकेल. नाहीतर अन्यथा आत्ता मतदारासाठी महापालिकेमध्ये शिवसेना भाजप आहे, केंद्रामध्ये शिवसेना भाजप आले, तेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि आत्ता जी होणारी निवडणूक आहे 3 राज्यांची त्याच्यामध्ये जर समजा सत्ता आली नाही भाजपची तर मोदी इफेक्ट कमी व्हायला लागला अशी टीका होईल. म्हणजे आज आपण बघतो की आज दिवसभर आज राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात जे सोशल मीडियावरती मेसेज फिरत होते ते जर बघितले तर आज लोकप्रियता किती झपाट्याने घटते आणि ज्याचं कौतुक केलं त्याच्याबद्दल दिवसभर कसे मेसेज फिरत होते टिंगलटवाळी करणारे, टीका करणारे हे आपण बघतो. त्यामुळे ही लोकप्रियता झपाट्याने घटते हे लक्षात घेतल्यानंतर मोदींसाठी महाराष्ट्राची निवडणूक ही महत्त्वाची आहे. त्यामुळे एक प्रकारे मोदी वर्सेस राज ठाकरे अशी सुद्धा एक ही निवडणूक आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि डॉक्टर उदय निरुडकर तुमचं मत यावरती मला घेणं अत्यंत महत्त्वाचं वाटतंय. ज्या मोदींच्या करता राज ठाकरेंनी एक प्रकारे मतं मागितली असंच म्हणायला लागेल, कारण माझे उमेदवार निवडून आलेले मोदींना समर्थन करतील असं जाहीरपणे राज ठाकरेंनी सांगितलं होतं. तेच मोदी, तेच अमित शहा विरुद्ध राज ठाकरे असा सामना आता महाराष्ट्राच्या या रणांगणात पाहायला मिळणार आहे. त्याचं विश्लेषण आपण कसं कराल, काय असेल तो माहोल आणि कशा पद्धतीने वार प्रतिवार होतील? राजकारणाच्या रंगमंचावर अनेक गोष्टी या समोर घडत असतात आणि अनेक गोष्टी या विंगेमध्ये किंवा पडद्या आड घडत असतात. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी राज ठाकरे यांच्या विरोधात मला तुझा पाठिंबा नको, ह्याचे उमेदवार निवडून आणून देऊ नका अशा प्रकारचं एकही विधान केलेलं नाही. नंबर 2, जे काही त्यांच्यावरचं विधानं झालेली आहेत ती राजनाथ सिंगांनी केलेली आहेत आणि ती सुद्धा अत्यंत सौम्य स्वरूपाची होती. हमको समर्थन जब नहीं मांगा तब क्यों देते हो भैया असं ते वाक्य होतं. एकीकडे गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये स्वतःला निवडून आणण्याकरता केलेली विनंती एका बाजूला आहे, गडकरींनी तर घातलेली प्रेमाची साथ एका बाजूला आहे. हे सगळं लक्षात घेता नरेंद्र मोदी राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतील असं मला वाटत नाही. किंबहुना राज ठाकरे सुद्धा तशी भूमिका घेतील असं वाटत नाही. ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राज ठाकरे अशी होण्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याच्यावर होणार आहे आणि त्या रेसमध्ये निश्चितच नरेंद्र मोदी नाहीत. आता एकदा राज ठाकरे यांचं नाव त्यांनी स्वतःच जाहीर केल्यानंतर त्यांच्या समोर कोण अशा स्वरूपाची लढाई होती, अशा स्वरूपाची लढाई आता होणार आहे. जरी राहुल गांधी यांचं नाव काँग्रेसनं जाहीर केलेलं नसलं तरी सुद्धा जर काँग्रेसला आज 330 जागा मिळाल्या असत्या तर काँग्रेसतर्फे कोणाचं नाव आलं असतं तर ते साहजिकच राहुल गांधी यांचं आलं असतं. हेही तितकंच उघड आहे. त्यामुळे आता यांच्या विरोधात कोण असा जेव्हा माध्यम प्रश्न विचारतील आणि मला नक्की 100% खात्री आहे की माझे बसले दोन्ही सन्मान्य पॅनलिस्ट जेव्हा त्यांच्याशी इंडिव्हिज्युअल मुलाखती घेतील तेव्हा हा प्रश्न त्यांना निश्चितच विचारतील. काँग्रेसला, एनसीपीला, भाजपला आणि शिवसेनेला इकडे राज ठाकरे आहेत, इकडे कोण सांगा, याचं उत्तर त्यांना द्यावंच लागणार आहे. त्यामुळे ही लढाई ही आता राज ठाकरे विरुद्ध आणि ती गाळलेली जागा लवकरात भरावी लागेल. उदय सर, आपण सगळेच मान्यवर आजच्या या अत्यंत ऐतिहासिक आजचा खरं तर हा दिवस मनसेच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिला जाईल, लक्षात ठेवला जाणार आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपले मनापासून धन्यवाद. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीमध्ये राज ठाकरे घडले होते आणि शिवसेना प्रमुखांनी माझ्या पक्षात लोकशाही नाही असं कायम सांगितलं होतं. जुन्या काळामध्ये आपल्या देशात राजेशाही होती, मात्र खऱ्या अर्थानं आज राज ठाकरे हे शिवसेना प्रमुखांचेच एक प्रकारे वारसदार महाराष्ट्रामध्ये मानले जातात. तेच कल्चर शिवसेनेचं राज ठाकरेंनी मनसेत पुढे आणलेलं होतं. आज खऱ्या अर्थानं लोकशाहीमधली राजेशाही संपली असं म्हणता येईल. आता हा राजा खरोखर जनतेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलाय. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. येणाऱ्या विधानसभेला
वेळेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या बाजूने कौल दिला. या महाराष्ट्रात तर त्याचं नेतृत्व देखील राज ठाकरे पुढे याच्या पुढे करेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.